warm welcome to our class. Today we learn the sound of A. सध्या आपण इंग्लिश रीडिंग त्याच्या काही स्टेप्स पाहत आहोत. या अगोदर आपण फोनिक साऊंड त्यानंतर ए या इंग्रजी लेटरचे प्रोनाउन्सिएशन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कसे होतात हे आपण जवळजवळ 500 ते 600 उदाहरणांच्या मार्फत समजावून घेतलेलं आहे. टुडे वी लर्न द साऊंड ऑफ A. The sound of A has different at the different place. First we say B A D bed. याच पद्धतीने विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना वाचायला शिकवायचं आहे. ब ई चं प्रोनाउन्सिएशन A and D चं प्रोनाउन्सिएशन D. B A D bed. F A D fed. M A D made. S A D said. T A D ted. V A D wed. L A D led. एकाच फोनिक साऊंडचे एकाच उच्चाराचे अनेक उदाहरणे देऊन जर मुलांना वाचायला शिकवलं तर त्यांना एक प्रकारे कॉन्फिडन्स येतो की मला या पद्धतीचे एक्झाम्पल वाचायला येतात. ब ए ड बेड, फ ए ड फेड, म ए ड मेड. म्हणून याच पद्धतीने विद्यार्थ्यांना वाचायला शिकवायचं आहे. त्यानंतर र ए ड रेड. एल्फ एल्फ. Self self. L help help. Ek peck. Ek neck. Ek flake. Ek rake break. Ek check. Ek bake. Ek rake. Ek hake. Clever clever. Never never. Pest pest. Next rest rest. West west. Jest jest. Nest nest. Best best. Test test. Crest crest. West west. Jest jest. Chest chest. Guest guest. Quest quest. Flesh flesh. Mesh mesh. नेक्स्ट बघा या ठिकाणी घेताना एक्झाम्पल हे त्याच टाइपचे घेतलेले आहेत. म्हणजे बघा फ्रेश श या ठिकाणी रेच फेच स्ट्रेच
लेच, DGE, DGE, TG म्हणजे थोडक्यात रायमिंग वर्ड्स टाईप घेतलेले आहेत. याचा फायदा असा होतो, एकसारखे शब्द आल्यास आपल्या मुलाला वाचायला आनंद वाटतो आणि त्याला एक कॉन्फिडंट येतो की हां आपल्याला वाचायला जमतोय आणि मग तो त्या अपेक्षेनं जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करतो. याचा हा एक फायदा होतो. पाहूयात. फ्रेश, फ्रेश. थ्रेश, थ्रेश. रेच, रेच. फेच. स्ट्रेच, स्ट्रेच. लेच. वेच. प्लेच. हेच. पेसल, पेसल. नेक्स्ट, रेसल. नेसल. पेडल. नेटल. सेटल. केटल. मेटल. पेटल. डेंटल. सेंट्रल. जेंटल. मेंटल. रेंटल. सेंटर. सेंडर. रेंडर. लेंडर. ब्लेंडर. फेंडर. जेंडर. टेंडर. एल्डर. स्प्लेंडर. वेंडर. हे जे वर्ड्स बोर्डवर लिहिलेले आहेत याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या मुलांना नोटबुकमध्ये लिहायला सांगा आणि याचा सराव करून घ्या. याचा मुलांच्या वाचनामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे फरक पडणार आहे. नेक्स्ट, सेक्टर. रेक्टर. लेटर. बेटर. सेटर. गेटर. फेटर. सेलर. स्टेलर. एन्स.
लेन्स. टेन्स. 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 इथं 2 वेळा टेन्स आलेला आहे. इथं यस आणि इथं यस नंतर ई आलेला आहे. या दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. टेन्स म्हणजे इथे दशक असा अर्थ होतो आणि या टेन्सचा अर्थ होतो काळ. पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. एन्स. फेन्स. एन्स. हेन्स. एन्स. सेन्स. एरी. व्हेरी. एरी. मेरी. एरी. बेरी. एरी. फेरी. एडी. टेडी. एट्टी. पेट्टी. एट्टी. जेट्टी. फेच. या ठिकाणी TCH याचा अर्थ च असा होतो. TCH म्हणजे च. स्केच. स्ट्रेच. लेक्चर. रेवल. लेवल. बेवल. एपल. रेपल. ट्रेड. स्प्रेड. ब्रेड. डेड. ड्रेड. हेड. थ्रेड. लेड. अशा पद्धतीने आज आपण ई फॉर ए या साऊंडचे बरेच शब्द वर्ड्स अभ्यासलेले आहेत. मुलांना नक्कीच या पद्धतीनं वाचण्याचा सराव घ्या आणि आपल्या मुलांची प्रगती आपणच करूया. थँक्स टू ऑल.